तर अशा प्रकारे मित्रांनो हा जी-आर आहे तुम्ही ते बघू शकता, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे मित्रांनो. हा जी-आर जर तुम्ही पाहिला तर मित्रांनो 18 सप्टेंबर 2025चा हा जी-आर आहे. तर बघूया आपण यामध्ये काय आहे. तर प्रस्तावना जी आहे मित्रांनो, तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT आपण म्हणतो, आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार, आर्थिक आणि इतर अनुदानी लाभ आणि सेवांचे लक्ष वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदी अनुषंगाने 1/8/2024च्या अन्वये शासन अधिसूचनेत केली आहे. सदर अधिसूचनानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार आधीप्रमाणे करेल असे नमूद केले आहे. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी करायचे आहे. महिला व बाल विकास विभागाची सब KUA म्हणून UAIDने नियुक्त केली आहे. त्यामुळे महिला व बाल विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टल व ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता मित्रांनो परिपत्रक काय आलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या ही जी वेबसाईट दिली मित्रांनो, या वेब पोर्टलवर सदरची ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाची कारवाई माहितीचा फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील यांची कृपया नोंद घ्यावी. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक राहील. सदर शासनपत्र जे आहे मित्रांनो या संकेतस्थळावर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे जी-आर आहे. या जी-आरनुसार जर आपण पाहिलं मित्रांनो तर आपल्याला आधार ऑथेंटिकेशन म्हणजे ई-के-वाय-सी करणं खूप गरजेचं आहे. तर ती कशी करायची मित्रांनो थोडक्यात आपण पाहून घेऊयात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी कशी करायची आपण थोडक्यात बघून घ्या. तर आपल्याला या वेबसाईटवरती जायचं आहे. ही वेबसाईट आपल्याला गुगलमध्ये टाईप करायची किंवा डायरेक्ट तुम्ही टाका की ladkibahn.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी बॅनर डायरेक्टली आपल्याला दिसेल. हे तुम्हाला पुढे करून दाखवणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ई-के-वाय-सी फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत कोड म्हणजेच कॅप्चा कोड नमूद करायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. जो तुमचा मोबाईल नंबर आधारला अटॅच असेल त्याच्यावरती तुम्हाला जे काय आहे ते OTP येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला ई-के-वाय-सी या आधीचा पूर्ण झाले की नाही हे तपासले जाईल. हो असेल तर ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेले असा मेसेज येईल. नाही असेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही हे तपासला जाईल. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर जर तुमचा नाही असेल तर तुम्हाला आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल किंवा लाभार्थ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यानंतर आपल्याला पुढे काय येईल तर नंतर ई-के-वाय-सी पृष्ठावरती पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत कोड कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर पती व वडील यांच्या आधार लिंकेड मोबाईलवर प्राप्त झालेलं OTP आपल्याला स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला हे सुद्धा के-वाय-सीमध्ये आपल्याला नमूद करणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर खालील बाबी डिक्लेरेशन करायचं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत नाहीत.
माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असं चेक करून आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुमची सक्सेस तुमची ई-KYC पडताळणीसाठी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ई-KYC करायचे आहे आणि आपलं जे काय आहे ते पूर्णपणे सबमिट करायचं आहे. जर तुम्ही हे केलं नाही मित्रांनो तर तुम्हाला ते पैसे जे आहेत आपल्या लाडकी बहीण योजनेचे ते थांबू शकतात. शक्यतो लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे तरीसुद्धा दरवर्षी आपल्याला जून महिन्याच्या आसपास हे करायचं आहे आणि आत्तासुद्धा आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.